काल पारस तलवाने जे पत्रकार परिषद घेऊन दिरुज भाऊंना बदनाम करायचा प्रयत्न केला। काल माझंही नाव त्यांनी घेतलं आणि खडकी गावाला बदनाम केलं। खरं म्हणजे भाऊंनी काही विकास केला नाही असं पारस तलवाने दाखवायचं होतं। त्यांनी आमचा खडकी गावाबद्दल सांगितलं की रमेश नाईकांनी मला फोन केलं आणि विहीर मागितली, पाणी मागितलं। भाऊंनी काय विकास केला मी या पारसला सांगू इच्छितो की पारस सेठ, तुम्ही 1995ला भाऊ बरोबरच होते, तेव्हा तुम्ही सांगत होते भाऊने खूप विकास केलं। आज तुम्हाला कुबुद्धी कशी सुचली मला हेच कळालं नाही। तुम्ही माझं नाव घेऊन, माझ्या गावाचं नाव घेऊन आम्हाला बदनाम करताय, हेच चुकी आहे। खरं म्हणजे मी पाणी मागितलं हे तितकंच सत्य आहे, पण यावर्षी दुष्काळ परिस्थिती होती। आम्ही खडकी गावाने 2 विहिरी अतिक्रमण केलं। त्याच्यात आमचा रामकिशन नाईक असेल, मी असेल, किशोर असेल यांनी पंचायत समिती जाऊन आम्ही 2 विहिरी अतिक्रमण केल्या। एक विहीर ही इंद्रानगरला असते आणि एक विहीर याला बोरगावला अतिक्रमण केलं। गावाला पाणी कमी पडायचं म्हणून आमचा वॉटर सप्लायजवळ पारस तलवानची विहीर आहे। मी त्यांना विनंती केली की बा तुमची विहीर आहे, मी अतिक्रमण करतोय। त्यांनी मला सांगितलं की रमेश, मी पैसे घेतले शासनाकडनं, अतिक्रमण करू नको, मी पुण्याचं काम करतो। आणि त्यांनी मला विहीर दिली। खरं म्हणजे एकाकडे सांगितलं की मी पुण्याचं काम करतो आणि आज इलेक्शन आलं मला बदनाम करायचं की रमेश नाईकांनी पाणी मागितलं, भाऊला बदनाम करायचं। हा प्रकार कसा झाला की सूर्यावर दगड मारणं आणि डोकं खाली ठेवणं असा हा प्रकार आहे। पारस तलवाने हा दिवसभर खोटं बोलतो, दुसरं काही कारण नाही, फक्त दिवस पत्ते खेळायचं, मजा मारायचं आणि बोगसगिरी करायचं, हा पारस तलवानेचा धंदा आहे। खरं म्हणजे भाऊचं जर सांगितलं, भाऊनी तांड्यावर इतकं विकास केलाय त्याची कल्पना आम्ही करू शकत नाही। लबाना बंजारा समृद्धी योजना भाऊनी काढली आहेत, त्याचा जवळजवळ 9 कोटी आज जळगावसाठी दिलाय। त्याच्यात आमचे छोटे छोटे कार्यकर्ते सदस्य म्हणून बनवलंय, ज्यांना राजकीय वाव नाही। तर आमचा किशोर असेल, रामकिशन असेल, आमचा उत्तम भाऊ असेल, असे बरेच कार्यकर्ते आहेत की ज्यांना वाव देऊन खूप मोठं केलंय। आणि आमचा आंबिलोळ या गावासाठी त्यांनी 21 कोटी दिले। शिवालाल महाराजांची सृष्टी स्थापन करण्यात असा कोणता आमदार असेल की तांड्यावर इतका विकास करा। मी बऱ्याच ठिकाणी लग्नाला जात होतो, लग्नात जात असताना आमचं छोटे छोटे गल्ले राहायचं, त्या गल्ल्यात जेवणाला जर बसलं तर मागचा शर्ट हा गटारमध्ये जात होतं आणि आम्ही जेवण कसं हा प्रॉब्लेम। पण आज प्रत्येक खेड्यात जर गेलं खूप मोठे मोठे 2 भाऊंनी तयार केले आहेत, रोड कॉन्क्रीट रोड केलं आहे, पाणी केलंय। राहिला खडकीचा प्रश्न, आमचं जीवन भाऊचा दोष आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टरचा दोष आहे। 10% निधी ते ग्रामपंचायती दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आमचं छोटंसं गाव आहे, तांड्याची वस्ती आहे, 10% ग्रामपंचायत देऊ शकत नाही। आम्ही भाऊंना विनंती केली, भाऊंनी शासनादरबारी प्रश्नही मांडलं की आमचे बरेच तांडे आहे ते 10% देऊ शकत नाही, तेही जवळजवळ मार्गी लागेलच, याच्यात काही शंका नाही। पण मी गिरीश भाऊ आणि त्यांचा सहकार्याने विनंती करतो की ज्या माणसांनी कोटी रुपयाचा विकास केलाय तांड्यावर, तुम्ही तांड्याचं नाव घेऊन किंवा रमेश नाईकाचं नाव घेऊन भाऊला बदनाम करू नये, आपणच बदनाम होणार असं मला वाटतं।